हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। जानुबाई सिटी फेज 1 घेऊन येत आहे सुमारे 7 एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर एने प्लॉटचा भव्य प्रकल्प। हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची। फलटण पासून 4 किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयी युक्त प्लॉट। जानुबाई सिटी फेज 1। आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड, गुंडगे तालीमच्या शेजारी। संपर्क क्रमांक अमोल सस्ते 87 93 29 91 49 आणि मंगेश खंदारे 70 38 55 72 18। भूमिपूजन, उद्घाटन व विशेष सत्कार समारंभ आपण या ठिकाणी घेत आहात। त्याच्या थोडंसं पुढे जाऊन म्हणेन की खऱ्या अर्थाने आम्ही तुम्हा सर्वांचे आभार मानायला या ठिकाणी आलेलो आहोत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण ज्यांच्या हस्ते हा सर्व कार्यक्रम घेतला ते माननीय श्रीमंत रामराजे साहेब, मतदारसंघाचे आमदार माननीय श्री दीपकराव चव्हाण साहेब, काही वेळापूर्वी या ठिकाणी श्रीमंत विश्वजित राजे देखील उपस्थित होते। ज्येष्ठ नेते श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन माननीय श्री महादेवराव आबा पवार, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते राजनभाऊ फराटे, दूध संघाचे चेअरमन श्री धनंजयराव पवार, या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अशोकदादा लाखे उर्फ तावरे, जिल्हा परिषद सदस्य विश्वासदादा गावडे, दशरथराव फुले, विकासदादा वरे, संतोषराव खटके, आशाताई गावडे, आमचे सहकारी संचालक नितीनराव शिंदे, परशुरामदादा तावरे, अशोकराव शिंदे, दत्तात्रय शिंदे, शिवाजीराव पवार अण्णा, विठ्ठलराव कदम, मोहन बापू पवार, त्याचप्रमाणे DM वरे, महादेवराव माने, विक्रम सुतार, संजयराव परकाळे, साबळे पाटकरी, सांगळे अण्णा, श्रीकांत देशमुख, श्री चंदूकाका शिंदे, निमराज नाईक निंबाळकर, डॉक्टर फाळके, ज्ञानदेवराव गावडे, बजरंग नाना खटके, तानाजीराव गावडे पाटील, जितेंद्र दादा पवार, विश्वास बुरुंगले सर, जयकुमार इंगळे, शिवाजीराव लंगोटे, विक्रमसिंह जाधव, बापूराव गावडे, तुळशीदास शिंदे, दीपकराव गौंड, तानाजीराव गावडे सर, मेघराज नाईक निंबाळकर, त्याचप्रमाणे शंभूराज पाटील, टाकडवाड्याचे राहुल इवरे, विलासराव पवार, अमोलराव पवार, ज्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, ते श्री स्वामीनाथ साबळे, त्याचप्रमाणे अजयराव फराटे, श्रीकांतभाऊ शेडगे, प्रमोद झांबरे, चेतन पवार, विठ्ठलराव पाळके, वास्तविक व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील आपण सर्वच मान्यवर आणि अत्यंत मोठ्या उत्साहाने या ठिकाणी उपस्थित असलेला सर्वच तरुण वर्ग, या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना अनेकांच्या मनात शंका कुशंका ह्या निश्चित आहेत। व्यासपीठावरील सुद्धा आहेत आणि खाली बसलेल्यांच्या सुद्धा अनेकांच्या मनात आहेत आणि असणं स्वाभाविक आहे। या ठिकाणी आसूमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय आणि आमच्या किंवा रामरायांच्या राजकीय कारकिर्दीमधील आसूमध्ये असा होणारा हा पहिलाच कार्यक्रम आहे। तुम्ही आम्ही सर्वजण थोडंसं या ठिकाणी राजकीय म्हणण्यापेक्षा थोडंसं मी स्पष्ट बोलतोय। या ठिकाणी पत्रकार बंधू सुद्धा आहेत। ज्या वेळेला लोकसभेची निवडणूक लागली आणि रामराजे साहेबांनी अनेक आपल्या प्रमुख मंडळींच्या सूचनेनुसार फलटणला आनंद मंगल कार्यालयामध्ये एक सभा घेतली होती। सभेला सर्व प्रमुख त्या ठिकाणी आलेले होते। या ठिकाणी खुंट्याचे खलाटे साहेब आणि त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी आलेत, रामदास कदम सुद्धा आहे। ज्या वेळेला त्या सभेमध्ये उपस्थित असणाऱ्या जवळपास
99.99% लोकांनी त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निर्णय काय घ्यायचा याची भावना त्या ठिकाणी रामराजांना सांगितली. हे आपण सर्वजण जाणतो. जी काही राजकीय परिस्थिती गेल्या 5 वर्षामध्ये तालुक्यातली आहे, त्या परिस्थितीनुसार या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, त्या ठिकाणी आदरणीय नामदार एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री यांचा पक्ष असेल, भाजप असेल, हे एकत्रितपणे त्या ठिकाणी येऊन आज कारभार करतायत, काम करत आहेत. पण तालुक्याच्या राजकारणामध्ये पावलोपावली खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये असेल, चांगल्या कामामध्ये असेल, विकास कामामध्ये असेल, सामाजिक चांगल्या कामामध्ये असेल, पावलोपावली नेमकी आपल्याला कुणाची अडचण होत होती, कुणाची अडचण होत होती? माजी खासदारांची अडचण होत होती, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात लपवून ठेवण्यासारखं काय? आणि त्यामुळेच तुम्ही मंडळींनी त्या प्रकारचा निर्णय घ्यावा अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली होती. आणि तशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी रामराजे एकमेव असे असतील की त्यांनी सांगितलं की आपण आता त्यांच्या समवेत युतीच्या माध्यमातून काम करत आहोत, तर तुम्ही माझ्यावरती निर्णय सोडा, असा एकतर्फी निर्णय आपल्याला घेता येणार नाही असे सांगणारे रामराजे त्या ठिकाणी होते. संयमाचा आपल्याला त्या ठिकाणी सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु शेवटी तुम्हा सर्वांचा जो निर्णय होता त्या निर्णयाच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपल्याला ही घ्यावी लागली. आणि पावलोपावली ज्याची अडचण होती त्याला थांबवण्याची गरज होती का नव्हती एवढंच मला सांगा. मग ती जर गरज होती आणि आज जे काही घडलं ते आपल्या सोयीने घडलं आणि सोयीने घडलं नसतं तर काय झालं असतं? आज आपल्याला ही सभाच घेता आली नसती, सभा नसती इथं. मला थोडक्यात सांगायचं आहे की त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण गटाचं, एकट्या रामराजांचं, एकट्या संजीवराजांचं नव्हे तर संपूर्ण गटाचं राजकारण त्या ठिकाणी अडचणीत आलं असतं का नसतं एवढाच माझा प्रश्न. आणि मग आपण ज्यांच्याबरोबर गेल्या 30-32 वर्षापासून राजकारण करत आहोत आणि अत्यंत एक दिलाने एकमेकाला विश्वासात घेऊन आपण राजकारण करत आहोत, असं असताना ज्यावेळेला नेता नव्हे तर संपूर्ण गट अडचणीत आहे त्यावेळेला आपली भूमिका काय असायला पाहिजे एवढाच माझा प्रश्न आहे. आपण अडचणीत होतो का नव्हतो? नव्हतं तर सांगा, नव्हतो आपण अडचण. मग असं असताना आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, प्रत्येक जबाबदार जो स्वतःला नेता समजतो त्या नेत्याची जबाबदारी काय असायला पाहिजे? ती जबाबदारी जर कोणी पाडत नसेल तर आपल्याला मग त्याच्या संबंधाने निर्णय घ्यावा लागणार आहे, हेच लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. अगदी स्पष्टपणे नाव घेऊन मी सांगतोय, श्रीमंत शिवरूपराजांच्या बरोबर गेल्या 32 वर्षापासून आम्ही राजकारण केलं. सुरुवातीच्या काळात ज्यावेळेला मी सभापती झालो, आज दादाराजे आपल्यामध्ये नाहीत, पण कैलासवासी श्रीमंत दादाराजे, कैलासवासी विठ्ठलराव धनी यांनी आपल्याला सहकार्य केलं. मी त्या ठिकाणी सभापती झालो. दादाराजांबरोबर सुद्धा अनेक वर्ष मी इंग्लिश मीडियमच्या माध्यमातून काम केलं. एक अत्यंत सोज्वळ स्वभावाची ही व्यक्ती आणि त्यांच्याबद्दल त्यावेळेला आदर होता, आताही आदर आहे, आदर कायम राहणार आहे. पण माझा प्रश्न एक शिवरूपरायांना नक्कीच आहे की ज्या वेळेला संकटा गट अडचणीत असताना तुम्ही काय भूमिका घ्यायला पाहिजे होती? गटाबरोबर भूमिका घ्यायला पाहिजे होती का घ्यायची नव्हती? हा निर्णय तुम्ही केला का? हा जर निर्णय केला नसेल तर ज्यांनी मग गटाबरोबरची भूमिका घेतली त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची आम्हाला आज भूमिका घ्यावी लागेल. निर्णय आम्ही कुणाला सोडायचा घेतलेला नाही, निर्णय त्यांनी घेतलाय, आम्ही नाही कोणा निर्णय घेतले. आम्ही कोणाला बाजूला करण्याचा निर्णय घेतला नाही. ज्या ज्या वेळेला शक्य होईल त्या त्या वेळेला राजकारणामध्ये
समान संधी देण्याचाच नेहमी प्रयत्न केलेला आहे. मग सभापती पद असेल, उपसभापती पद असेल, जिल्हा बँकेमध्ये असेल, जिथं जिथं संधी असेल त्या ठिकाणी मार्केट कमिटीचं त्या ठिकाणी चेअरमन पद असेल, संचालक पद असेल, ज्या ठिकाणी संधी असेल त्या ठिकाणी सामावूनच घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि वेगळं मांडलंच नाही. मला जी खंत आहे की आम्ही तुम्हाला कधी वेगळंच मांडलं नाही. कुठलाही तुम्ही मागचा फोटो काढून बघा, आमच्या तिघांबरोबर त्यांचा फोटो होता का नव्हता एवढं मला सांग. मग असं असताना त्यांची जबाबदारी होती का नव्हती की ह्या निवडणुकीमध्ये रामराजांच्या पाठीमागं रामराजांच्या ज्याच्यामध्ये अडचण निर्माण होती ती अडचण दूर करण्याची जबाबदारी होती का अडचण वाढवण्याची जबाबदारी होती? हा त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांचा निर्णय आज त्यांच्यापाशी. आणि त्यामुळं ह्या ठिकाणी मला अनेकांनी विचारलं तुम्ही जाणार आहे का, तुमची भूमिका नक्की आहे का? म्हटलं मी भूमिका घेतली नाही, भूमिका त्यांनी घेतली भूमिका. जे माझ्याबरोबर राहिले मला त्यांना ताकद द्यायलाच पाहिजे. उद्या विधानसभा लागेल, शेवटी राजकारण आहे. आणि जे आज लोकसभेला बरोबर राहिले त्यांच्या जर पाठीमागं आम्ही ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली नाही तर उद्या ते काय म्हणतील की आम्ही ठामपणे तुमच्या विश्वासावर राहिलो, आज तुम्ही कुठे आहे, तुम्ही परत जवळ घेऊन बसताय. हा साहजिकच त्यांचा प्रश्न आमच्या समोर येणार. आणि त्या ठिकाणी मग उत्तर काय द्या? आम्ही अडचणीत असताना ज्यांनी भूमिका घेतली त्यांच्याबरोबर आम्ही काही झालं तरी त्या ठिकाणी त्यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहणार. ह्या ठिकाणी मी सांगतो. मलाही कल्पना आहे की ह्या ठिकाणी आमचे सहकारी स्वामी साबळे म्हणाले की स्वातंत्र्य मिळाले म्हणजे प्रचंड दडपणातून तुम्ही त्या ठिकाणी आमच्या भूमिकेबरोबर राहायला याची कल्पना आम्हाला आहे. आताही दडपण विडपण विसरून जा, मन मोकळेपणाने त्या ठिकाणी काम करा. आम्ही तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही, ही काळ्या दगडावरची रेख सांगतो. कुठेही कमी पडणार. जी काही विकास कामं आहेत आपण अधिक दुप्पट गतीने त्या ठिकाणी करू. सर्वसामान्यांची कामं, सर्वसामान्यांचे जे काही प्रश्न असतील अधिक आपण गतीने ते मार्गी लावू. पण आम्ही तुम्हाला कमी पडणार नाही. आणि माझ्याबाबत अनेकांनी ह्या ठिकाणी बसलेल्यांनी तुमची भूमिका निश्चित काय, मी स्पष्ट माझी भूमिका सांगतोय. अडचणीच्या काळात ज्यांनी आमचा विचार केला नाही आणि ज्यांनी केला त्यांच्याचबरोबर राहण्याची आमची भूमिका ठामपणे राहणार. आणि काही झालं तरी तीच भूमिका राहणार. एवढंच ह्या ठिकाणी आजच्या सभेपुरतं एवढंच बोलतो. काय फार बोलण्यासारखं नाही. आणि बोलायचं झालं तर फार बरंचसं सगळ्यांबद्दल काही कुणाचंही बोलता येऊ शकतं. पण या ठिकाणी एवढीच माझी ठाम भूमिका आहे की ज्यांनी ह्या पूर्व भागातून ज्यांनी कुणी या अडचणीच्या काळामध्ये आमच्याबरोबर राहण्याची भूमिका घेतली त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका आमची 100% असणार आहे. आणि त्याबद्दल किंचितसुद्धा काळजी करू नका, एवढंच ठामपणे मी आपल्याला ह्या ठिकाणी सांगतो. आणि येणारी जी विधानसभाची निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेची असेल, ग्रामपंचायती असतील, हे तुम्हा सर्वांना विचारात घेऊनच त्या ठिकाणी तुम्ही म्हणाल त्या पद्धतीनेच त्या निवडणुका लढवल्या जातील. आम्ही काय कोणाशी बोलणी करायला जाणार नाही, आम्ही काय कोणाशी बसायला जाणार नाही, तुम्ही म्हणाल तसंच. आता ह्याच्यापेक्षा अधिक काही स्पष्ट करण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. तिथं आपले 1 येऊ 2 येऊ त्याला महत्त्व नाही, जो प्रामाणिक निष्ठेने राहिला आहे. आता मी आल्या निष्ठेचा बॅनर बघितला पण निष्ठा कुणाकडे होती मला माहीत नाही. पण जो निष्ठेने राहिला त्याच्याबरोबरच ठामपणे उभं राहण्याची आणि त्याच्याबरोबरच आमची निष्ठा त्याच्याबरोबर राहील एवढंच सांगतो आणि थांबतो. ज्ञानदा गुरुकुल पुणे आणि निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग तंत्रज्ञानाची प्राथमिक कौशल्य प्रशिक्षण आपल्या फलटण शहरामध्ये दिनांक 24 जुलै 2024 पासून सुरू झाले आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर आपल्याला प्लंबिंग क्षेत्राची दारे खुली होणार आहेत. त्यासाठी आपण या संधीचा नक्की फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रशिक्षण केंद्र निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूट बंधन बँकेच्या वर, टेलिफोन एक्सचेंज जवळ, फलटण, जिल्हा सातारा. संपर्कासाठी मोबाईल डॉक्टर प्रशांत बापूसाहेब निंबाळकर 9172 29 31 87. आपला प्रवेश आजच निश्चित करा. स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा. फलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची.
ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द. बुकिंग संपर्क विनोद घाडगे. मोबाईल 9922 64 31 04.